आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, एका निज ध्येय योगियांचे हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमाती विठ्ठल रूप, पुराणाशी वाड श्रुती मेनती पार, ते झाले साकार पुंडलिका, हे समचरण साजिरे विठेवरी, पहा भीमा तुझी विठ्ठल रूप. तुका म्हणे ज्याचे संकाधिक ध्यात, तुका म्हणे ज्याचे संकाधिक ध्यात, हे आमचे कुलदैवत पांडुरंग, हे समचरण साजिरे विठेवरी, पहा भीमा तुझी विठ्ठल रूप. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन उतरे चरणा संतांच्या, उतरे चरणा संतांच्या, उतरे चरणा संतांच्या, गाणे कथेचा विचारू, कृपा गाणे कथेचा विचारू, कृपा गाणे कथेचा विचारू, कृपा गाणे कथेचा विचारू. आवाजे सद्गुरुदास तुका, आवाजे सद्गुरुदास तुका, आवाजे सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा सेवेला मी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अंधेरू, यावरी न करावा अंधेरू, यावरी न करावा अंधेरू. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अंधेरू, यावरी न करावा अंधेरू, यावरी न करावा अंधेरू. आनंद अद्वय नित्य निरामय, एका निज ध्येय योग्यांचे हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमा तुझी विठ्ठल रूप. आलो येतवरी बहुसायास, आपण सर्व वारकरी भाविक मंडळी मोठ्या कष्टाने सायासाने प्रयत्नाने आवडीने असं पंढरपूरला आलेलो आहोत. पंढरपूरचं वैशिष्ट्य वेगळं आहे. यात्रा पंढरपूरपेक्षा मोठमोठ्या यात्रा आहेत.
शिर्डीला जाणाऱ्यांची संख्या पंढरपूरपेक्षा जास्त आहे. बालाजीला जाणारे लोक पंढरपूरपेक्षा जास्त आहेत. आता जगन्नाथपुरीची यात्रा आहे. इथला समाज आपल्यापेक्षा जास्त आहे, पण तरी सुद्धा यातली कोणतीही यात्रा किंवा कोणतंही क्षेत्र पंढरपूरची बरोबरी करू शकत नाही. परिणय तुका पंढरी परिणय तुका पंढरी परिणय तुका पंढरी पंढरी परिणय तुका पंढरी गया पहिली द्वारका वाराणसी गया पहिली द्वारका वाराणसी गया पहिली द्वारका परिणय तुका पंढरी पंढरी परिणय तुका पंढरी पंढरी परिणय तुका पंढरी पंढरी परिणय तुका पंढरी. वाराणसी गया पाहिली द्वारका. वाराणसी गया द्वारका सगळी क्षेत्र पाहिले म्हणतात तुकोबाराय, पण ती पंढरीच्या बरोबरीला येऊ शकत नाहीत. म्हणून काय म्हटले, बाप तीर्थ पंढरी. पंढरी हे सगळ्या तीर्थांचं बाप आहे, लक्षात ठेवा. एक साधी गोष्ट आहे. शिर्डी असो, बालाजी असो, जगन्नाथपुरी असो, तिकडं जाणारे लोक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चालत जात नाही, हे लक्षात ठेवा. पंढरपूरला येणारे लोक चालत येतात. गात जा गात जा गात जा विठ्ठला
गात जागा. पंढरपूरला जाताना देवाचे वर्णन करत जाण्याची पद्धत आहे. गात जागा. काही लोक गात आले, काही लोक खात आले. तुम्ही गा बर का, तुम्ही गा, खायला कोण पडत नाही. एक लक्षात ठेवा, वारकऱ्यांच्या इतकी मजा कुठंच नाही, काळजी करतो. पण खाण्यासाठी वारकरी होऊ नका. गात जागा. काही लोक गात आले, काही खात आले, काही लोक चालत आले, काही पळत आले, काही लोक नाचत आले, काही लोक लाजत आले, काही लोक हसत आले. कसं का? तुम्ही कसेही या, जसे याल ना तसा तुमचा अंगीकार करण्यासाठी पांडुरंग समर्थ आहे. मूड पापी जैसे उतरी कासे लाव. भगवान म्हणतात, तेवी मी तया जैसे असती तैसिया. भक्तीचं वैशिष्ट्य हे आहे, लक्षात ठेवा. भक्ती सोडली तर कोणत्याही क्षेत्रामध्ये अधिकाराचं प्रकरण आहे. बिना अधिकाराचं कोणतंही क्षेत्र फलद्रूप होणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकार आहे. फक्त भक्ती अशी आहे. बाकीची शास्त्र काय सांगतात माहित आहे का? ते सांगतात, असे असाल तर या. वाक्य आहे का? असे असाल तर या. वारकरी संप्रदाय सांगतो, जसे असाल तसे या. विठ्ठल यारे यारे लाला यारे यारे लान फोर याची भलती नारी करावा विचार नलगे चिंता कोणाची. यारे 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 लहान बोल सकळाची येथे या. पण आल्यानंतर माघारी रिकामं जाऊ नका. तुम्ही कुणासाठी आलाय हो? पांडुरंगासाठी आलाय ना. मग ज्याच्यासाठी आलाय त्याला जाणून घ्या. मोकळं जाऊ नका. या दैवताची आपण उपासना करतो ते दैवत कसं आहे कळालं पाहिजे. लक्षात ठेवा. का म्हणतात तुकोबाई होय वाळगरी पाहे पाहे रे? एक जण म्हणला जमणार नाही.
पण अगोदर पंढरपूरला जा मग वारकरी हो. अगोदर सांगितलं वारकरी हो मग पंढरपूरला जा. मला जमणार नाही. पण पंढरपूरला जा मग वारकरी हो. जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी. का हो? त्याचं कारण आहे. वारकरी होणं म्हणजे देवाशी संबंध जोडणं असं आहे. पतीशी संबंध जोडल्याशिवाय संसार होत नाही. बिना संबंधाचा संसार लोकांना मान्य होत नाही. लक्षात ठेवा. वारकरी होणं म्हणजे देवाशी लग्न करणं. त्याच्या नावाचं मणी मंगळसूत्र घालणं म्हणजे काय? माळ. त्याच्या नावाचं कुंकू लावणं म्हणजे काय? महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो. मंगळसूत्र असं बांधावं कधी तोडता कामा. बाया मंगळसूत्र बांधतात पण मालक मेला तर लोक तोडतात तर ठेवतात. लोक मंगळसूत्र तोडतात. मालकाच्या नावानं बाया कुंकू लावतात. मालक गेल्यानंतर समाज कुंकू ठेवतो का पुसतो? पुसतो. म्हणून असं कुंकू लावावं कोणी पुसता कामा नये. आणि असं मंगळसूत्र बांधावं कोणी तोडता कामा. आमचं हे मंगळसूत्र आहे ना कोण तोडणार नाही. भावचे हात लावणार नाही. आणि आमचं जे कुंकू आहे ना कोणी पुसणार नाही. उलट आंघोळ घातल्या उलटा होती. लक्षात. तुका म्हणे तो जाणावा. तुका म्हणे तो जाणावा. तुका म्हणे तो जाणावा. तुका म्हणे तो जाणावा. तुकोबा नाही म्हणतात. तुका म्हणे तो जाणावा. काय होत आहे का? उपास्याचं स्वरूप कळालं तर उपासनेमध्ये व्यभिचार होत नाही. स्वरूप नाही कळालं तर उपासनेमध्ये व्यभिचार होतो. म्हणून बाईनं मालकाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि भक्तानं देवाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. जगामध्ये एकच उदाहरण आहे. एकच बरं का. गांधारीला कळालं
आपलं लग्न ज्याच्याशी होणार आहे वांग आहे. जन्मकाळाच्या आणल्यापाशी मग गांधारीनं आई वडिलांना सांगून लग्न मोडलं नाही तेव्हा. तिला जेव्हा कळालं ते आपला मालक बघू शकत नाही तेव्हा तिनं दासीला सांगितलं, एक कापडाची पट्टी घेऊन ये. ती कापडाची पट्टी तिनं आपल्या डोळ्यावर बांधली. माझा मालक जग बघत नसेल तर मला जग बघण्याचा हक्क, म्हणून ताकदीची लक्षात ठेवत नाही. गांधारीच्या डोळ्यामध्ये एवढी ताकद होती. तुला दुर्योधनाला बघितलं तर दुर्योधन सगळा वज्रदेही झाला. दुर्योधन मेलाच नसता हो, मेलाच नसता दुर्योधन, थोडक्यात घोटाळा झाला. नेमके श्रीकृष्ण भगवान भेटले. अरे बावळ्या, तुला नातवं झाले का? तू आजोबा आहेस, लाज वाटते का? लग्न चाललास आईकडं. तो म्हणला मला उपाय सांगितलाय. कोणी सांगितलंय? धर्मानं. आहे कशानं? आमच्या भागामध्ये म्हण आहे बरं का, येणं उठलं संपीला भेटलं. शाळा आहे का? कोणी उपाय सांगितलाय? धर्मानं. धर्म कोण? तुझा शत्रू. शत्रू खरं सांगतो का बावळ्या? मला काय केलं पाहिजे? कमरेला काहीतरी आडवं लाव, लज्जा रक्षणा करतो. काय लावावं? हा फुलाची वेळी घेऊनच गेला. हे बघ माझ्याकडे नेमक्या लाव. एवढी फुलाची डाळी लावली. दुर्योधन काय म्हणला? कृष्णा, बरं झालं तू भेटलास. भगवान म्हणले नाही, मी भेटलो ते तू झाली, लक्षात ठेव. तरी तुला सांगत होतो बारामतीत जाऊ नको. हे तुम्हाला माहित आहे, दुसरं माहित नाही. हे माहित आहे, महाभारती युद्ध झालं आणि भगवान गांधारीचं सार्पण करायला गेले. गांधारी रागावली. कृष्णा, कशाला जखमेवर मीठ चोळायला आलायस? माझी 100 मुलं मारली आणि आता आलाय सार्पण करायला. मला माहित होतं तुला माझी मुलं मारायची, मला माहित होत. भगवान म्हणले असं नाही, असंच आहे. तू ठरवून माझी मुलं मारल्या. भगवान म्हणले तुझ्या मुलाला एवढं सांगितलं, तुझ्या मुलाने ऐकलं नाही, काय करू सांग? गांधारी म्हणले वा रे वा, काय वकिली करतो. माझ्या मुलाने ऐकलं नाही, बरं ठीक आहे. माझ्या 99 मुलाने ऐकलं नाही, पण माझा एक मुलगा विकर्ण नावाचा, तो युद्धाच्या अगोदर तुमच्या बाजूला आला होता का नाही? आला होता का नाही? हो. त्याला का मारलं सांग? भीमानं त्याला मारलं. तू का म्हणला भीमाला त्याला मारू नको, आपल्याकडे आलाय? या प्रश्नावर भगवान श्रीकृष्णाला उत्तर देत आले. भगवंताने मान खाली घातली.
इतका राग आला होता गांधारीला की रागानं पट्टीच्या फटीतून बघत होती. तर तिची दृष्टी धर्मराजाच्या पायावर पडली. तर धर्मराजाच्या दोन्ही पायाची नखं काळी पडली. पातिव्रत्याचं तेज आहे. धर्मराजाची नखं काळी पडलेले अर्जुनाने जेव्हा पाहिलं तेव्हा अर्जुन गेला आणि कृष्णाच्या मागे लपला. म्हणला तो धर्म असल्यामुळे त्याचं भाग्य आपला कोळसा होईल कोळसा. मुख्य विषय काय? तू का म्हणे तू जाणार. तुम्ही ज्याच्या भेटीसाठी आलात ना त्याला जाणून घ्या. कोणतीही वस्तू पहिल्यांदा यथार्थ कळत नाही. लक्षात ठेवा. पहिल्यांदा ती सामान्य कळते. अंधारात निघालाय, काय तर वेळ वाकडं पडलंय. काय हो? पहिल्यांदा काहीतरी कळालं. नंतर एक मोबाईल आला. काय हो? मोबाईल टाकला, अडकून ये. जेव्हा अंधारामध्ये वाकडं तिकडं काहीतरी कळालं ना त्याला म्हणतात सामान्य रूप. आणि रज्जू रूपानं कळाला त्याला म्हणतात विशेष. प्रत्येक वस्तूमध्ये सामान्य आणि विशेष हे दोन भाव आहेत. त्यामध्ये सामान्य रूप भ्रांती वाढवतं आणि विशेष रूप भ्रांती घालवतं. काय करणे? काय तर वेळ वाकलं आहे. काय असतं वेळ वाकलं? तुमच्या मनात काय असतं? हा तेच मग प्रश्न. साप तिथं नाही, साप तुमच्या मनात आहे. मनात पण तिथे गेला साप आहे. मग काय झालं? अंगावर काटा आला, झेंडू फुटला. सामान्य रूपामध्ये भ्रांती निर्माण होते. वाळवंटामध्ये शिंपला पाहिला. काय हो? बहुतेक काय अंधारामध्ये मनामध्ये भीती असते म्हणून सर्प वाढतो. वाळवंटामध्ये उजेडात मनात लोभ असतो म्हणून चांगली वाटते. शक्तीमध्ये चांदी नाही, रज्जूमध्ये सर्प नाही. पण शास्त्रात अशी व्याख्या आहे, भ्रांतीशी अभिन्न होऊन जे भ्रांतिकाली प्रतीतला येतं ते सामान्य रूप. आणि जे भ्रांतिकाली प्रतीतला येत नाही पण ज्याच्या प्रतीतीमध्ये भ्रांती संपते ते विशेष. आपल्याला पंढरपूरला आलो देवाचा परिचय झाला. सामान्य कोणता? भीमातिरी एक, त्याचे नाव तेथील 4 भुजा, बायला 16. एवढा विठ्ठल कळाला. आम्ही जाते That's
याचे दास पांडुरंगाचा ओळख करून सांगितली. कुठे राहतो? पंढरपुरामध्ये. पंढरपूर कुठे आहे? नाथ महाराज म्हणले मृत्यूलोकी. आता मृत्यूलोक काय गो? मग नामदेवाकडे गेले. पंढरपूर कुठे आहे? नामदेवरायाने पत्ता जवळचा सांगितला. चंबुया एक पंढरपूर गाव. तरी काय जम्बूद्वीप काय गाव? जम्बूद्वीप हे भारत नव्हतं, आशिया खंडातला जम्बूद्वीप सगळा भूभाग. तरी पत्ता कळाला नाही. मग तुकोबारायकडे आले. तुकोबाराय काय म्हणले, तुम्हाला लोकेशनच पाठवतो. तो पत्ता सांगितला. हा परिचय सामान्य आहे, या भंगामध्ये आहे ना तो विशेष परिचय. आनंद नित्य राम आनंद नित्य आनंद नित्य राम आनंद नित्य रामाय. जे काली जे काली समचरण काजरी सेवरी ते समचरण काजरे सेवरी हे समचरण काजरे सेवरी हे समचरण काजरे सेवरी. आनंद आनंद आलोय. आता या अभंगातली सगळी पद जर सांगायला लागलो ना तर 2 तास लागते. कीर्तनाची मर्यादा आहे, पण संक्षेपानं सांगतो. आनंद का सांगितला? आनंद का सांगितला? जीवाला परिचित आहे म्हणून. जो आपल्याला परिचित आहे ते सांगितलं पाहिजे ना. आनंद जीवाला परिचित नसता लोक म्हणले असते आम्हाला काय घेणे. पण पहिल्यांदा सगळ्यांच्या जीवनाचा मुख्य प्रश्न आनंद. कोण सांगितलं? आनंद. भगवान आनंद आहे. लोक म्हणले बघा आमच्या घरात सांगितलं असं आहे. संत किंवा शास्त्र यांची जी पद असतात ना ती निरर्थक नसतात. लक्षात ठेवा. एकाच्या व्यावृत्तीसाठी दुसरं असतं. आनंद सांगितला, मग अद्वैत का सांगितलं? त्याचं कारण असं आहे की आपल्याला आनंद माहित आहे पण अद्वैत आनंद माहित आहे. आपला जो आनंद आहे ना तो
द्वैताच्या उपाधीनं युक्त आहे. भोग्य आणि भोक्ता या दोघांमध्ये एक जरी वजा झालं तरी आनंद नाही. भोक्ता आहे, भोग्य नाही. खाणारा तयार आहे पण शिकण संपलं, आहे का आनंद नाही. घरी गेलं, विचारलं कशी पंगत झाली, म्हणला वैताग झाला. कशाची पंगत? म्हणला जिभेची आग झाली. पहिल्यांदा एवढं एवढं वाढलं परत आलेच नाही. काय झालं? भोग्य संपलं. भोग्य संपलं, आनंद संपला. काय का? भोग्य आहे, भोगता नाही. भोगता म्हणजे काय? श्रीखंड भरपूर आहे, खाणाऱ्याला डायबिटीज. त्याच्या पुढे श्रीखंड आला, तुम्हाला कशाला वैताग आणला, कुणाला कारणात बाबा खा की थोडं नको म्हणतात. 450 आहे. काय झालं? भोग्य आहे, भोगता नाही. अजून आहे का? डायबिटीज नाही पण 105 डिग्री ताप आहे. खातो का? नाही म्हणा, कडू लागते. भोगता नाही. अजून आहे का? डायबिटीज बी नाही आणि ताप बी नाही पण ज्याला वाढलं ना तो निवडणुकीत सपाटून आपटलाय. आहे का? म्हणून व्यवहारात आनंद आहे ना तो द्वैताला युक्त आहे. भोग्य आणि भोक्ता हे द्वैत नसलं की आनंद. आणि आत्म्याचा आनंद कसा आहे बघा. ज्ञानोबा काय म्हणतात? सच्चिदानंद मिळवून काय शब्द वापरलाय हो? स्वगत. आत्म्याचा आनंद स्वगत आहे, विषयाचा आनंद परगत आहे, आपला नाही. पाहुण्याच्या घरी गेलो, पाहुण्याने तांब्या भरून दिला, वर्तमानपत्र वाचायला दिलं, पण खरं सांगा तुमचं लक्ष वर्तमानपत्रात असतं का? तुमचं लक्ष किचन रूमकडे असतं का? बशीचा आवाज कधी येतोय? चहाची कप आला की वर्तमानपत्र बाजूला गेलं, आनंद संपला. त्याबरोबर बिस्किट आलं की चहा माग सरला. बिस्किट खाताना पोहे आले की बिस्किट माग सरले. पोहे खाताना तुपातला शिरा आला की पोह्याने माघार घेतली. शिरा खाता खाता गुलाबजाम आले की शिरा बाजूला सरला. गुलाबजाम खाता खाता कुरकुरीत भजी आली की गुलाबजामचा डिमांड कमी झाला. आणि सगळा नाश्ता झाला तंबाखू आली की सगळे बोलले. अरे ज्ञानोबाच्या रस्त्याने गुलाबजाम खात येत आहे, गुलाबजाम खाल्ल्यावर तंबाखू खात आहे. काही लाजा बिला ठेवलेत का नाही? बोलतो तंबाखू म्हणतो काय काय बासुंदी भारी होती, पहिला कशा घेतल्या असतात. अरे बासुंदी म्हणजे देशमुखी नाही, जिलेबी म्हणजे भोसल्याची बरं का. असं आहे. बालुशाही म्हणजे मानेचे. माने भोसले देशमुख सगळे सोडले आणि लागला वडिलांनीच्या नादाला.
कसा विषय काय सच्चिदानंद आत्म्याचा आनंद स्वगत आहे म्हणून आनंद पण कसा आजवय ठीक आहे. आम्हाला सुषुप्तीमध्ये आहे ना आनंद आजवयाचा. लक्षात ठेवा सुषुप्तीमध्ये विषय नाहीत पण आनंद आहे. हे लक्षात ठेवा. देवाने माणसाला सुषुप्ती का दिल्या माहिती आहे तुम्हाला? का दिल्या? विषय निरपेक्ष आनंद कसा असतो याच्या अनुभूतीसाठी सुषुप्ती आहे. स्वप्न काय? जागृतीचे विषय मिथ्या कसे आहेत हे करण्यासाठी स्वप्न आहे. मग जागृती काय? स्वप्नाचा सुषुप्तीचा विचार करून मुक्त होण्यासाठी जागृती. आजवय सुषुप्तीमध्ये आजवय आहे. मग अरे आजवय आहे पण सुषुप्ती नित्य नाही ना. पण पुढचं नित्य कारण का सुषुप्ती कायम नाही. ज्ञानोबराय म्हणतात झोपलेला मनुष्य जागा झाला नसता तर आम्ही त्याला ब्रह्मभावच म्हणलो असतो. ब्रह्मभावामध्ये सुषुप्तीमध्ये फरक नाही. तोच आनंद आहे. फक्त सुषुप्ती उपाधी आहे ब्रह्मभाव उपाधी नाही. म्हणून काय सांगितलं? साधची पृथ्वीला दरी न येता सत्र जागरा ब्रह्मभाव सातो काळा म्हणे. म्हणून विषयाच्या व्यावृत्ती करता आजवय सांगितलं. सुषुप्तीच्या व्यावृत्ती करता नित्य सांगितलं. आणि कोणताही आनंद तुमचा असला तरी तो दुःख संबंध रहित नाही म्हणून निरामय झालं का? हो. याची अनुभूती कोण घेतं का? घेतं ना जे का निज ध्येय जे का निज ध्येय आनंद द्वय निरामय आनंद द्वय निरामय आनंद द्वय असा भगवान कुठे आहे ते हो. हा भगवान आहे. आता ते भाग त्याग लक्षणं सांगत नाही. लय लांब आहे. जो आनंद आहे जो आत्मा जो नित्य निरामय आहे तो योग्यांचं ध्येय आहे. तेच परमात्मा इथं समज रूपात उभं राहिले. कुठं? पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. ठीक आहे. तुम्ही हे वर्णन केलं त्याला शास्त्राची मान्यता आहे का? आहे. पुराणाशिवाय
का मुराला देवा तुझे नदी बारा हे बोले मोना पुरलीला हे बोले पुरलीला शास्त्रसंमत पाहिजे म्हणून बाकीची देवता शास्त्रसंमत नाहीत. कोणाच्या तरी कल्पनेतून निर्माण झाल्या नवे दाखाय जो काय मायराणी बळीया माझा पण याला शास्त्राची मान्यता आहे. शास्त्र काय सांगते? शास्त्र सांगते भूमी विश्वतो त्वा अत्युत्कृष्ट दशांगुलम. संत काय सांगतात? विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे विठ्ठल व्यापक विठ्ठल मुनी. सगळ्या जनामध्ये विठ्ठल आहे. सप्त पाताळात आहे, त्रिभुवनात आहे. आता ऐका, तीन चरण आहेत का नाही, तेवढी व्यापक माया आहे. विठ्ठल विस्तारा जनी माया, सप्तही पाताळे भरून माया. विठ्ठल व्यापक सगळ्याला मायेनं व्यापलेला आहे. पण माया मुनीच्या मनामध्ये नाही. म्हणून विठ्ठल मुनी मानसला विठ्ठल जरी तरी कधी ठाव नाही. आजी म्या दृष्टीने पुराणा श्रीवाड पुराणाच्या पुढं श्रुती मेहनती पार. श्रुतीला त्याचा पार कळाला नाही म्हणून श्रुतीनं त्याचं वर्णन विधी मुखाने केलं नाही. तो कसा आहे श्रुती सांगू शकत नाही. तो कसा नाही ती सांग. नाही जमले नेती नेती. आमचे गुरुजी सांगायचे नेती शब्द दोनदा काढला. ते म्हणले असते एकदा आला असता तर कार्य ब्रह्म गेलं असतं जगत, कारण ब्रह्म राहिलं असतं माया. म्हणून जगत देव आहे का नाही, माया देव आहे का नाही, तीनदा का म्हणले नाहीत? एकदा म्हणले नाहीत, तीनदा का म्हणले नाहीत? एकदा म्हणले असते माया शिल्लक राहिले आणि तीनदा म्हणले असते तर ब्रह्मच गेला असता, सगळं मुसळ केला. म्हणून तुकोबराय काय बोलता तो सुखे बी निज लोका. म्हणजे तुम्ही अभावात मिळता का हो? अदृश्यतेची झाले अभाव झाला का नाही? अदृश्यतेची झाले झालं का नाही? अभाव अभाव झाला. तुकोबराय अभाव नाही झाला. बुद्धांचा अभाव बाजूला ठेवला. शून्य सारणी असं आहे. पुराणा श्रीवाड ते कुणाला साकार झालं? ते झाले साकार पुंडलिका. लक्षात ठेवा. टीव्हीच्या ध्वनी लहरी सगळ्या आकाशात आहे. मग आमच्या घरात काय दिसत नाही? म्हणजे तुम्ही अँटिना बसवलाय का? नाही. लहरी सगळीकडे आहे. अँटिना काय करतो? त्या कॅच करतो. ब्रह्म सगळीकडे आहे.
पण त्याला कॅच करणारा आहे तिला पंडित आहे. ते झाले साकार. आता ऐका, आनंद आहे, नित्य आहे, निरामय आहे, योग्यांचं ध्येय आहे, पुराणाची संमती आहे, श्रुतीची मान्यता आहे. पण संतांनी स्वीकारलाय का? एवढं करून जर संत स्वीकारत नसतील तर आम्हाला नको आहे. तुकोबाला संतांनी स्वीकारला का म्हणे? त्याचे संकाधिक घ्या. हे संकाधिक म्हणजे आमचे मूळ पूर्वज आहेत. मूळ पूर्वज संकाधिकापासून सुख संकाधिक गोंधळी म्हणा. निज दे
योगियांचे देखानी जमिया योगियांचे आ देवी देवारी देव जरना 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 देवी देवारी महाभीमातील विठ्ठल रूप महाभीमातील विठ्ठल रूप चरण देवी देवारी चरण देवी देवारी महाभीमातील विठ्ठल रूप
నేను ब्रह्म मार्ग चुकले कसं चुकलं कुणाचं चुकलं एवढं खरं उघडे पंढरपुराले भक्ते पुंडलिके देखील उभे केले पुंडलिरायाचा पुरुषार्थ फार मोठा आहे लक्षात ठेवा भरा भरा पुंडलिका मानलासी कोण्या काळी सुखायशा कोण नातुले कोणी परी उभा केला वारकरी संप्रदायावर काही लोकांचे उपकार आहेत पहिले उपकार आहेत राधेचे राधा द्वारकेला आली भगवंतांनी द्वारकेला आलेला आपल्या सिंहासनावर बसवलं रुक्मिणीला सहन नाही झालं या उत्तम कुलीच्या होती गुणला होत्या आणि किती न सवत चालत नाही रुक्मिणी रुसली आणि ती पंढरपूरला आली तिथं नाव लखूबाई आहे बरं का दिंडीवर रुक्मिणीचं मूळ ठिकाण ती आहे रुक्मिणी मंदिरात नव्हती बडव्यांनी धंदा वाढवण्यासाठी बसवल्या मंदिरात बालाजी नव्हता बरं का दक्षिणेला बालाजी आहे बघा बालाजी नव्हता वारकरी बालाजीचं दर्शन घेत नाही मग बाडव्यांनी आगावपणा केला त्याच्या खालीलं व्यंकटेश उर्फ बलराम दादा म्हणजे वारकरी पळा ऐका रुक्मिणी आहे ना द्वारकेत येताना पहिल्यांदा मुंबई लागते आणि रुक्मिणी जर मुंबईला गिरगावच्या चौपाटीला गेली असती तर मग काय भगवान आले रुक्मिणी इथं आली भगवान आले आणि पुंडलिकरायांनी भगवंताला अनुबद्ध केलं लक्षात ठेवा पुरुषार्थ कोणता आहे आले सगळे वेदांती दुकान उघडून बसल्यात बद्धाला मुक्त करण्यासाठी खरं सांगू का अमर राजू नका हे वेदांती बद्ध आहे बायका मुलं इस्टेट गाड्या माड्या सगळं आणि मग वेदांत सांगावा लागणार गुरुजींनी वेदांत सांगावा आमच्या गुरुजींनी आमचे गुरुजी एक धोतर एक उपरणं जन्मभर अंगात शर्ट नाही घातला कधी
कधीतरी महिन्यात कीर्तन करणार, कीर्तनापुरता शर्ट, बाकी शर्ट नाही. जाऊ द्या, मला टीका करायची नाही, पण वेदांत त्यांनी बघता घेतलाय बद्धांना मुक्त करण्याचं. पुंडलिकांचा पुरुषार्थानं मुक्ताला बद्ध केलं. शेतकरी वर्गातले लोक आहेत ना, त्यांना हे कळतंय बघा. दावणीवरचा बैल सोडणं सोपं का सुट्टेनं दुसरं खोंड बांधणं सोपं? दावणीवरचा बैल सोडणं सोपं आहे. व्यसन तोडलेलं दुसरं कोण? पुंडलिकायने असं आहे, अनावृत ब्रह्म, त्याला बद्ध केलं. बस उभा राहा, नुसतं नव्हे, हलायचं नाही, न पुसता जाता नाही, खाली बसता येईल. भगवान म्हणजे पुंडलिका माझे पाय दुखतात बसू का? नाही. जरा खाली वाकले नाही म्हणजे नाही, अजिबात नाही. घागरीत कसा गेला कुणाला हे आता सगळ्यांना करणार नाही, कारवाया झालं. दुसरे उपकार रुक्मिणी, तिसरे उपकार पुंडलिकाय, चौथे उपकार भगवान म्हणले पुंडलिका मला करमत नाही रे, लोकांना घेऊन ये. लोकांना घेऊन कसं यायचं? तिथं कोण उभं राहायचं? तूच. लोकांना कोणी आणायचं? तूच. कसं काय जमणार? पुंडलिकाय म्हणले गोकुळामध्ये वासर कोण झाला? तूच. आणि ब्रह्मदेवाकडे कोण झाला? तुला सगळं होत आहे का मला माहित आहे. बरं बाबा ठीक आहे. म्हणून अवतार पांडुरंग नाव ज्ञानोबाने हा मार्ग दाखवला. नंतर तुकोबाराय, आणि तुकोबाराय नंतर तुकोबारायांचे कनिष्ठ चेंडू नारायण महाराज. हा जो सोहळा चाललाय ना, त्या सोहळ्याचे जनक नारायण महाराज देवकरात. लक्षात ठेवा, अगोदर ज्ञानोबाचा सोहळा नव्हता. तुकोबारायांचा सोहळा नारायण महाराजांनी एकाच पालखीत ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय दोघांच्या पादुका ठेवल्या आणि पालखी पंढरपूरला आणली. दोघांच्या पादुका म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे भजन नारायण महाराजांनी सुरू केले. लक्षात ठेवा, अगोदर देहूचं प्रस्थान होत होतं. देहून सोहळा आळंदीला जायचा, ज्ञानोबाच्या पादुका घ्यायच्या आणि मग पुण्याला. परत केल्यावर दशमीला सोहळा आळंदीत यायचा, ज्ञानोबाच्या पादुका तिथं ठेवायच्या आणि एकादशीला देहूला. अशी प्रथा होती. हैबतराव बाबा देहूकरांच्या सोहळ्यामध्ये चालत होते. वास्कर देहूकरांच्या सोहळ्यामध्ये दिंडीवाले म्हणून चालत होते. वास्कर खोट्या गप्पा मारते काय मारल्या, पण इतिहास असा आहे. एक देहूकरांच्याकडे आस्थनपत्र आहे, आस्थनपत्र. त्या पत्रात असं लिहिलंय की वास्कर रुसल्या त्यांची समजूत करून त्यांना दिंडीमध्ये घ्या, असं ऐतिहासिक पत्र आहे. पुढे काय झालं? नारायण महाराजांच्या पाठीमागं 1831ला देहूकरांचा भावकीचा वाद वाढला. त्या भावकीच्या वादामध्ये सोहळा निघालाच नाही. 1 वर्ष सोहळा निघाला नाही.
हायवरराव बाबांना वाईट वाटलं. त्यांच्या भांडणामध्ये माझे ज्ञानोबराय गेले नाही. मग हायवरराव बाबांनी 1832ला स्वतंत्र सोडलं. या सगळ्यांचे आपल्यावर उपकार आहे. ज्ञानेश्वर तुका मन जाते सनकाजी तुका मन जाते संकादिक ध्यात तुका मन जाते संकादिक ध्यात तुका मन जाते संकादिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग समचरण साजिरे विठवरी ते समचरण साजिरे विठवरी आमचे कुलदैवत पांडुरंग आमचे कुलदैवत पांडुरंग ते समचरण साजिरे विठवरी कमल जाते संकादिक ध्यात कमल जाते संकादिक ध्यात कमल जाते संकादिक ध्यात कमल जाते संकादिक ध्यात आमचे कुलदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते समचरण साजिरे विठवरी ते समचरण साजिरे विठवरी कुलदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत ते समचरण साजिरे विठवरी ते समचरण साजिरे विठवरी ते समचरण
साजिरे विटेवरी ते समचरणा 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 साजिरे विटेवरी स्वाभिमानी साजिरे विटेवरी ते समचरणा साजिरे विटेवरी ते समचरणा साजिरे विटेवरी ते समचरणा साजिरे विटेवरी स्वाभिमानी Manoy